ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे अधिक मासात आलेल्या जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेची सेवा कोणती करायची. ज्या विशेष अशा 5 सेवा आहेत ज्या केल्याने तुमच्या घरात सुख, शांती, आनंद, त्याचबरोबर लक्ष्मी माता जी चंचल असते ते स्थिर होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात यश, कीर्ती ही वाढणार आहे. तर हे सर्व कसं घडणार आहे, तर ह्या 5 गोष्टी, हे 5 विशेष उपाय तुम्हाला अवश्य करायचे आहेत. ते करण्यासाठी आणि ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा माझा आवाज किंवा मलाच पहिल्यांदा पाहत असाल, मी यापूर्वी व्हिडिओ बनवत होते पण पडद्यामागे होते म्हणा. आता मी व्हिडिओ फेस दाखवून बनवते. थोडासा वाटते आता चांगलं म्हणून. तर तुम्ही प्रतिसाद त्यालाही खूप छान देत आहात. खरंच तुमचे मी मनापासून आभार मानते. तर आजपासून आपले व्हिडिओ जे आहेत शक्यतो मी फेस दाखवूनच बनवण्याचा प्रयत्न करेल. तर तुमच्या सर्वांचे मला इथपर्यंत आणल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. खूप सुंदर सपोर्ट केला आणि श्री स्वामी समर्थ यांचाही माझ्या पाठी आशीर्वाद आहे. ते माझ्या पाठीशी आहेतच. त्याचप्रकारे तुमच्या सपोर्टमुळे सुद्धा मी आता इथपर्यंत पोहोचले आहे. तर चला तर मग आपण जी विशेष सेवा पाहणार आहोत, जी अधिक मासातील पौर्णिमा. तर बघा, अधिक मास हा 17 मेपासून सुरू झालेला आहे. तो पुढच्या महिन्यातील म्हणजे जून महिन्यातील 15 जूनपर्यंत संपणार आहे. बघता बघता वेळ लवकर जवळ येत आलेली आहे. मग आपल्यापासून जी रखडलेली कामं आहेत, जी काय राहिलेली कामं आहेत, जी अधिक मासात केली जातात, ते म्हणजे बघा, स्नान, दान, जप, जे काही व्रत, वैकल्य, कथा, तुम्ही जे काही होता होईल तेवढे गुरुचरित्र पारायण म्हणा, नवनाथ ग्रंथाचे पारायण म्हणा, अवश्य करा. तसेच आता हा अधिक मासातील आलेली जी पौर्णिमा आहे, ह्या पौर्णिमेला अधिक पौर्णिमा किंवा पुरुषोत्तम पौर्णिमा असे म्हणतात. तर या पौर्णिमेला आपल्याला विष्णूला समर्पित असल्यामुळे हा संपूर्ण महिना आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी आपण पौर्णिमेला सेवा करत असतो. जिथे भगवान विष्णूची सेवा असते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येतात, हे सगळ्यालाच माहिती आहे. तसेच ह्या महिन्यात आपल्याला स्नान, दान, जप, व्रत हे सर्व करायचंच आहे. पण ह्या ज्या 5 विशेष सेवा आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, त्या म्हणजे अधिक पौर्णिमेला तुम्हाला ह्याचं अनेक पटीने फळ मिळणार आहे. जसं की आपण अक्षय तृतीयेला केलेलं फळ अक्षय फळ देणार असतं, तसंच अधिक मासातील ह्या पौर्णिमेला केलेलं फळसुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फळ देणार आहे. तर बघा, अधिक महिन्यात आपल्याला जी ही पौर्णिमा आलेली आहे त्या पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ अवश्य घ्या स्वामी कृपेसाठी. त्याचबरोबर बघा, ह्या महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दान करताना काय करायचं आहे, कोणतं दान करायचं आहे, तर दान करताना ह्या महिन्यातच नव्हे तर पौर्णिमेचं सुद्धा सांगते. पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला दान करायचं आहे. अन्नदान करू शकता, दीपदान करू शकता. तर ते दान करताना कसं करायचं आहे, तर आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान द्यायचं आहे. समजा त्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराजवळ कोणीही आलं, एखादी व्यक्ती आली, तर तिला मोकळ्या हाताने अजिबात जाऊन द्यायचं नाही. त्यांना काही ना काहीतरी आपल्याला वस्तू द्यायची आहे, अन्न द्यायचं आहे. भले चहा पाणी द्या, पण द्या, विचारपूस करा. त्याचबरोबर एखादं भुकेलं जनावर आलं असेल, कुत्रा, मांजर, काही, त्यालासुद्धा तुम्ही अवश्य खाऊ पिऊ घाला. त्याचबरोबर आपल्याला हे झालं दानाचं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणाला दान देताना काय द्यायचं आहे, तर ह्या महिन्याला अधिक मास महिना आहे आणि ह्या अधिक मासातील जी पौर्णिमा आहे, तर ह्या पौर्णिमेला विशेष फळ आपल्याला मिळतं दान करण्याने. तर ह्या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या गावातील ब्राह्मण पुजारी असतील तर त्यांना आपल्याला 33 हा आकडा म्हणजे 30 अधिक 3 ह्या संख्येत आपल्याला दान करायचं आहे. तर काय द्यायचं आहे, तर तुम्ही 33 बताशे देऊ शकता, 33 अनारसे देऊ शकता,
जर तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकत नसाल ते दान, तर तुम्ही मंदिरात देवाला सुद्धा तुम्ही ते नैवेद्य म्हणून देऊ शकता. जर देवाला नैवेद्य द्यायचं आहे तर तुम्ही छोटे छोट्या आकाराचे पण अनारसे मिळतात, ते बनवून घेऊ शकता किंवा विकत घेऊ शकता. जर ते नसतील मिळत तर तुम्ही बत्ताशे मिळतातच, ते त्याचं दान करायचं आहे. तर ते जाळीच्या प्रकारातले द्यायचे आहेत. का बघा, जाळीचं का द्यायचं आहे? आपण हा मनुष्य जीव अतिशय मोहात अडकलेला जीव आहे, मोहमायेत गुंतलेला आहे. म्हणजे आज मला हे हवं, उद्या मला ते हवं. जरी आपल्याला काही मिळत गेलं तर आपल्याला पुढच्या अपेक्षा ह्या असतातच. म्हणजे आपण कुठल्या जाळात आहोत? तर मोहपाशात आहोत. त्या मोहपाशाच्या जाळात अडकलेला आहोत. तर त्यातून आपल्याला तर निघता येणार नाही. पण ह्या सगळ्या मोहबंधनात अडकलेलं असताना आपल्याला थोडंफार त्यातनं पुण्य मिळावं म्हणून आणि त्यातून थोडंफार बाजूला यावं म्हणून आपल्याला ह्या महिन्यात सेवा करायच्या आहेत. आणि पौर्णिमेला विशेष म्हणजे हे दान अवश्य करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला जे मोक्षप्राप्ती असते, वैकुंठप्राप्ती असते, त्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर एखादी पंथी, एखादा दिवासुद्धा त्यासोबत तुम्ही दान करू शकता. पण तो प्रज्वलितच करून करायचा आहे, ज्यामुळे त्याचा जसा प्रकाश वाढतो तसा आपल्या जीवनातील अंधार हा दूर होत जातो. नंबर 3, आपल्याला दिवसभर नामस्मरण करत राहायचं आहे. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्रीम ह्रीम लक्ष्मीदेवभ्यो नमः या मंत्राचा जप जरी केला तरीही चालतो. मग 108 वेळा करा, 11 वेळा करा दिवसभरात. आता सगळ्यांच्याच आयुष्यात कसं धक्काधक्कीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, बराच वेळ कुणाला मिळत नाही. पण त्यातल्या त्यात वेळ काढून सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या दाराभोवती रांगोळी काढून, तुळशीभोवती रांगोळी काढून, तुळशीपूजन करून, तुळशीभोवती पण आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण देवघरात देवाची पूजा करणार आहोत त्यावेळी देवपूजा करताना सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे घरातील आपल्या अन्नपूर्णा असो किंवा माता लक्ष्मी असो आणि पूर्ण महाराष्ट्राची जी आई कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, त्या मूर्तीचे, त्या टाकाचे, तुमच्याकडे जे असेल ते टाक असो, मूर्ती असो, त्या मूर्तीची आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही जर तुम्हाला अगदीच काहीच येत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना आपले हे अंगठा आणि ही 2 बोटं ह्या जी कुंकू घ्यायचं आहे आणि ती देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत ह्या प्रकारे आपल्याला कुंकू हळूहळू सोडत हा मंत्र म्हणायचा आहे. तर या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. 108 वेळा करू शकता, 108 वेळाच करायचं आहे. आणि मग ते महिनाभर तुम्ही ते कुंकू स्वतः लावू शकता. ह्यामुळे बघा तुमच्या सौभाग्याची वाढ होणार आहे, वाढ होणार आहे, तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये जी कुंकुमार्चन सेवा केल्यावर ना तुम्हाला एक विशेष ऊर्जा निर्माण झालेली दिसणारच आहे, समजणारच आहे. एक वेगळ्या प्रकारची लहर आपल्या घरामध्ये होते, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नक्कीच करून बघा पौर्णिमेची ही कुंकुमार्चन सेवा. नंतरची सेवा आहे ती म्हणजे उतरण पूजन. जर नसेल आपल्या देवघरामध्ये उतरण नसेल तर टाळू शकता, असेल तर उतरंडीची सेवा करू शकता. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उतरण 2 असाव्या की 1 असाव्या. बघा, उतरण 2 असल्या तरी चालतात, 1 असली तरीही चालते. नसेल तर मग तुम्ही आपली अन्नपूर्णा माता असते, तर त्या मातेच्या जे खालचे जे धान्य आहे, तांदूळ, शक्यतो तांदळातच आपल्याला ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते. तर त्या अन्नपूर्णा मातेची जी वाटी जी असते ज्याच्यामध्ये आपण स्थापित करतो त्यातलं ते तांदूळ चेंज करायचे आहेत दर पौर्णिमेला चेंज करायचे आहेत. आठवड्यातून 1-2दा केलं तरी चालतात, पण अगदीच करत नसाल तर तुम्ही फक्त दर पौर्णिमेला त्या अन्नपूर्णा मातेच्या वाटीतील तांदूळ चेंज करू शकता. पण ते राहिलेले जे तांदूळ आहेत ते काय करायचे तर पक्ष्यांना घालायचे आहेत खायला. आणि ऐका, उतरंडीची सेवा करताना उतरंडीची सेवा
पौर्णिमे दिवशी करायची आहे. छानपैकी आपले ती उतरणमध्ये जे पहिलं धान्य असतं ते धान्य आपल्या घरातील धान्यांचा साठा आहे त्या धान्यांच्या साठामध्ये पुन्हा ओतायचं आहे आणि दुसरं धान्य घ्यायचं आहे. पण दुसरं धान्य घेण्यापूर्वी आपल्याला ती उतरण स्वच्छ करून घ्यायची आहे. घासून पुसून स्वच्छ करून त्याची पंचामृताने स्नान वगैरे घालून पुन्हा स्वच्छ पुसून उतरण कोरडी करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये धान्य भरायचे आहे आणि हळदी कुंकुम वगैरे लावून आपल्याला ती उतरणीची पूजा करून घ्यायची आहे. उतरण भरताना त्याचा व्हिडिओ वगैरे मी पुन्हा नक्की पोस्ट करेल. पण उतरणीची सेवा ह्या प्रकारे करायची आहे. उतरण 5 प्रकारे धान्य भरायचे असतात. एकामध्ये मूग भरायचे, एकामध्ये गहू, एकामध्ये तांदूळ आणि 2मध्ये जे आहेत ते हळदी कुंकू भरायचे आहे. काय लोक काय करतात, संपूर्ण उतरण ही एकाच धान्याने भरतात. तसंही केलं तरीही चालतं, पण हे 5 धान्य भरून जर केलं तर अतिउत्तम आहे. तर ही एक सेवा करायची आहे, ती म्हणजे माता लक्ष्मीची पूजन. तर कसे करायचे आहे, तर माता लक्ष्मीची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते. मूर्ती नसेल तर फोटो तरी असतोच असतो. तर माता लक्ष्मीला आपल्याला 5 कवड्या अर्पण करायच्या आहेत. तर 5 कवड्या अर्पण करताना आपल्याला सर्वप्रथम एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. एवढ्या अशा आकाराचं घेतलं तर चालतं. चौकोनी तुकडा घ्यायचा आहे, तो खाली ठेवायचा आहे. आपण जिथे लक्ष्मीची पूजा करतो तिथे देवघरात, तिथेच आपल्याला 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. पिवळ्या कवड्या नसतील तर हळद आणि गोमूत्र थोडंसं घेऊन सोळून त्या कवड्या पिवळ्या करू शकता. मग त्या कवड्या ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी. त्याचबरोबर हळदीची गाठ म्हणजेच हळकुंड, त्याचबरोबर गोमती चक्र पण 5 घ्यायचे आहेत आणि ते त्या वस्त्रावर ठेवायचं आहे. लाल कलरचं वस्त्र घ्यायचं आहे. बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि लाल रंगाच्या वस्त्रावर 5 कवड्या, 5 गोमती चक्र, 1 हळकुंड, ज्याला हळदीची गाठ असेही म्हणतात. त्याचबरोबर 2 गोष्टी, त्या म्हणजे हळदी आणि कुंकू माता लक्ष्मीला प्रिय आहेत. तर हे त्यावरती टाकून आपण हे माता लक्ष्मीला अर्पण करून संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते उचलून त्याची एक पोटली बांधायची आहे आणि आपल्या घरातल्या तिजोरीत ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे अखंड स्थिर राहते. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर आपल्या घरात भरपूर मार्गाने पैसा वगैरे येतो, धनसंपत्ती येते, पण माता लक्ष्मी ही मुळात चंचल आहे. कितीही येत असलं, बऱ्याच मार्गाने येत असलं तरीही ती तितक्याच मार्गाने जाते. म्हणजे कळतच नाही की आली बी आणि गेली बी, असं होतं. मग ही माता लक्ष्मीचा चंचल स्वभाव आहे. तर मग आपण ती चंचल आहे तर तिला स्थिर कसं करायचं, आपल्या घरात स्थापन कशी करायचं. जसं आपल्याला जागा आहे तसं माता लक्ष्मीला सुद्धा जागा द्यायची आहे आपल्याला. तर आपल्या तिजोरीत ही जी पोटली आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर जी सेवा आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, कारण की तुळशी माता देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हा महिना साक्षात भगवान विष्णूंनाच समर्पित आहे. म्हणून आपल्याला साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे, मग विष्णूच्या आवडीची जी तुळशी आहे, जी तुळशी विष्णुप्रिया जी तुळशी आहे तर तिची सुद्धा सेवा करायची आहे. तर तिची सेवा करताना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि जी काय घरात वादविवाद होतात ते टाळले जातात. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ या वृक्षाची सुद्धा सेवा करायची आहे. तर कशी करायची आहे बघा, पिंपळ वृक्ष हा महत्त्वाचा म्हणजे ह्याच्यामध्ये त्रिदेव वास्तव्य करतात. त्यांच्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा पिंपळ या वृक्षामध्ये वास्तव्य करते. म्हणून आपल्याला पिंपळाची सुद्धा सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तर पिंपळाची पूजा करताना आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तिथे एक दिवा लावायचा आहे आणि साखर किंवा गोड ह्याचा प्रसाद ठेवायचा आहे. हे पूजा केल्याने आपल्या घरातील जी काही आपल्याला पूर्वजांचा त्रास असेल, पितृदोष असेल, तो दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, घरामध्ये ना सहज बोलत बोलत भांडण लागतं, नवरा बायकोचं लागतं किंवा घरातील इतर मंडळींसोबत लागतं. तर ते फक्त पितृदोषामुळे होतं. तर ते घरातील कलह वादविवाद जे आहेत ते कमी होतात. त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. जसं आपण इतर वेळी सूर्यदेवाला
रोज सकाळी अर्घ्य देतो, तसंच पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे ज्यांच्या बी राशीचक्रातील चंद्र बळ कमकुवत आहे ते बळावतं. यामुळे आपल्या जो राशीचक्रातील चंद्रग्रह आहे तो बलवान होतो आणि आपल्यातील मानसिक ताण तणाव दूर होऊन आर्थिक स्थिती आपली मजबूत होते. तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर जसं की मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पौर्णिमेला आपल्या घरामधील वातावरण समाधानी शांत ठेवायचं आहे. घरातील तक्रारी वगैरे करायच्या नाही आहेत. सात्विक आहार घ्यायचा आहे. या दिवशी मद्य, मांसाहार, तामसी आहार अजिबात करायचा नाही आहे, करूनही द्यायचा नाही आहे. त्याचबरोबर कोणाचाही अपमान करायचा नाही आहे. लहान मुलांचा सुद्धा अपमान घरामध्ये करायचा नाही आहे आणि मोठ्यांचाही करायचा नाही आहे. त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती आली आपल्या, तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने अजिबात जाऊन द्यायचं नाही. त्याला भले तांब्याभर पाणी का होईना पी म्हणायचं. अगदीच नकोच काय म्हणलं तरी पाणीचा एक घोट तरी घ्या म्हणायचं, बसा म्हणायचं. मोकळ्या हाताने अजिबात जाऊन द्यायचं नाही. चहा पाणी विचारपूस तर करायचीच, पण एखादं असतं आपलं कोणीही असं जवळचं जरी आलं असलं तर कोणतीच व्यक्ती अशी आपल्या घरातून मोकळी जाऊन द्यायची नाही. याची विचारपूस आदरपूर्वक करा. त्याचबरोबर आपलं जे घराचं मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ ठेवा, टापटीप ठेवा. छान अशी रांगोळी वगैरे काढून दिवा वगैरे लावून ठेवा. जसं दिवाळीत आपण लावतो ना, तसंच आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला दक्षिणेकडे तोंड करून पितरांसाठी एक दिवा लावायचा. तर ह्या ज्या आहेत ह्या गोष्टी करा आणि ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या टाळा. तर आजची सेवा मी इथेच थांबवते. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेल्यांनी नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, जेणेकरून मी त्यांचे पुन्हा मनापासून आभार मानेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.